चंद्रकांत खैरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गेल्या अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे। माजी खासदार चंद्रकांत खैरे हे सध्या मातोश्रीवरती आहेत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ते गेले। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामधला जो वाद आहे यावरती आता मातोश्रीच्या दरबारी काही तोडगा निघणार का याची उत्सुकता आहे। अंबादास दानवेंची तक्रार करण्यासाठी चंद्रकांत खैरे हे मातोश्रीवरती पोहोचल्याचं कळतंय। शिवसेना ठाकरे गटामधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। अंबादास दानवेंनी काल उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। अंबादास दानवेंच्या भेटीच्या नंतर आज चंद्रकांत खैरे हे स्वतः उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी या संदर्भात माहिती देतील। वेदांत, काल दानवेंनी घेतलेली भेट आणि आज चंद्रकांत खैरे भेट घेत आहेत। खैरे हे दानवेंची तक्रार करण्यासाठी गेलेत असंही कळतंय। नेमका तोडगा निघू शकतो का याची उत्सुकता। यामिनी मागील आठवड्याभरापासून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे मधला हा वाद सुरू आहे। एकमेकांवर टीका केली जाते। अंबादास दानवेंनी जो मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्याला चंद्रकांत खैरे गैरहजर राहिले। त्यांनी कारण सांगितले की मला या मेळाव्याचं निमंत्रण नव्हतं, त्यामुळे मी नाही गेलो आणि मग मी पक्षप्रमुखांकडे अंबादास दानवे यांची तक्रार करणार असं त्यांनी सांगितलं होतं। आणि हा वाद मागील 2 ते 3 दिवसांपासून वाढत गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच हा वाद जेव्हा चव्हाट्यावर आला तेव्हा हा वाद कमी करण्यासाठी किंवा यावर पडदा टाकण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडनं काही जे ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांच्याकडनं सुद्धा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झाला। जसं आज संजय राऊतांनी सुद्धा माध्यमांना सांगितले की या सगळ्या संदर्भात मी दोघांशी बोललो आहे आणि आता आपण बघतोय की मातोश्रीवर चंद्रकांत खैरे हे दाखल झालेले आहेत। चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरे यांची ते भेट घेतात आणि संपूर्ण जो काही प्रकार झाला आहे किंवा जो काही वाद होतोय त्या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे यांना माहिती देणार आहेत असं सांगण्यात येत आहे। जी आपण माहिती अंबादास दानवे यांच्याकडनं घेतली, अंबादास दानवे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। त्यांनी सुद्धा जो काही वाद होतोय त्या सगळ्या संदर्भात सांगितलेलं आहे आणि त्यामुळे 2 छत्रपती संभाजीनगरमधील मोठे नेते आहेत, एक माजी खासदार आहेत, दुसरे विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यामुळे एकत्रितरित्या काम करावं अशी पक्षाची भूमिका आहे आणि त्याच प्रकारे दोन्ही नेत्यांना समजून सांगण्याचं काम नेत्यांकडनं आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडनं केलं जाईल। मात्र सध्या जो वाद वाढलेला पाहायला मिळतो त्यामुळे पक्षप्रमुखच स्वतः काय नेमक्या सूचना करतात किंवा हा वाद कशा प्रकारे सोडवता येईल यासाठी नेमकं काय पावलं पक्षाकडनं उचलली जातात हे पाहावं लागेल। मात्र अर्ध्या तासापासून चंद्रकांत खैरे मातोश्रीवर आहेत आणि जो काही वाद निर्माण झालेला आहे या सगळ्या संदर्भात चर्चा केली जाते अशी माहिती आहे। अगदी वेदांत, सोबत रहा। आपल्यासोबत कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी सुद्धा आहेत। कृष्णा, खरं तर हे 2 महत्त्वाचे नेते संभाजीनगरचे मराठवाड्यामधले आणि यांचा वाद काही आजचा नाहीये, या कुरबुरी आजच्या नाही आहेत। मात्र आता नेमकं असं काय घडलंय की थेट मातोश्रीच्या दरबारी दोन्ही नेत्यांना यावं लागलं। नेहमीच या दोघांमध्ये सातत्यानं वाद होतात। कधी हे पेढे भरवताना दिसतात तर कधी पुन्हा एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करताना दिसतात। खरं तर ही वर्चस्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळते। पूर्वी चंद्रकांत खैरे यांच्या अखत्यारीत म्हणजे यांचे ज्यावेळी ते खासदार होते त्यावेळी त्यांच्याच इथे शब्द चालत होता। मात्र विधान परिषदेचे नेते अंबादास दानवे झाले आणि त्यानंतर चंद्रकांत खैरे पडलेले म्हणजे खासदारकीला पडले आणि त्यामुळे त्यांचा जो प्रभाव आहे तो कमी झाला आणि त्यामुळे दानवेंचं वर्चस्व वाढायला लागलं। हा वर्चस्वाचा वाद या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळतो। दोघांमध्ये कार्यकर्त्यांनी कुणाचं ऐकावं या संदर्भात निश्चितच वाद होत असतात। समोर जरी पेढे भरवत असले तरी एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण हे करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सातत्यानं होतं। आता मातोश्रीवरती यांची मनोमिलन करण्याची आणि यांचा वाद मिटवण्याची ही काय पहिली वेळ नाही। यापूर्वी देखील लोकसभा निवडणुकीच्या आधी दोघांमधला वाद मिटवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला होता। त्यानंतर एकमेकाला पेढे भरवले, सोबत काम करू असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं। मात्र जसेच चंद्रकांत खैरे यांचा लोकसभेला पराभव झाला त्यावेळी सलग 2 वेळा त्यांनी आपल्या पराभवाचं खापर अंबादास दानवे यांच्यावरती फोडलं। त्यामुळे आता दोघांमध्ये एकीकडे पक्षाची स्थिती फार काही चांगली नाही आहे तरी देखील दोघांमधले वाद या ठिकाणी सुरू आहेत। त्यांचे 40 नगरसेवक त्यांना सोडून गेलेत कारण की कुणाच्या भरोशावर इथं राहायचा हा प्रश्न निश्चित कार्यकर्त्यांच्या समोर असणार
होणार आहे. आता काल रात्री या ठिकाणी अंबादास दानवे यांनी देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. दोघांच्या वादावर निश्चितपणे चर्चा झाली आहे. काय चर्चा झाली हे समजू शकलं नसलं तरी मात्र पुन्हा आता या दोघांमधला वाद मिटवण्यात यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि जरी वरती वाद मिटला असला तरी प्रत्यक्ष वाद मिटतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र दोघांमधला वादाचा हा नवा अंक गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो आहोत. अगदी कृष्णा, उत्सुकता आहे हा वाद आता मिटवला जातो का याची. खूप खूप धन्यवाद वेदांत आणि कृष्णा तुमच्या दोघांचेही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.